नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऐश्वर्या आता इतकी खुश होते। रूममध्ये आल्यानंतर आता लताबाई आणि सारंगला म्हणत असते की खरंच आज इतकी खुश आहे मी, कारण ऋषिकेश दादाने आज जानकी बहिणीला इतकं काही सुनावलं। त्यावर आता लगेच सारंग खुश होऊन म्हणतो की हो, म्हणजे हळूहळू आता जानकी बहिणी एकटी पडत राहणार। ऐश्वर्या लगेच तोऱ्यात म्हणते की हो, तेच तर हवं आहे मला आणि त्यासाठीच मी हे सर्व करते। तेव्हा आता लगेच असं लताबाई म्हणत असते की परंतु मला असं करूशी नाही वाटत, आपण त्यांच्यामध्ये अशी भांडणं लावायला नकोत। आता लताबाईचं मन हे अगदी त्या दोघांमध्ये भांडण अगदी करायला नकोय, आपण का त्यांच्यामध्ये पडायचं आणि त्यांना वेगळं करायचं असे तिचे आता मत असते। तेव्हा आता ऐश्वर्याला राग येतो। ऐश्वर्या लगेच आता तोऱ्यात हात जोडत म्हणते की अगं तू जरा गप्प बसशील का, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू माघार घेऊ नकोस। सारंग सुद्धा होला हो करत असतो। त्या जानकीने मला आजपर्यंत जो त्रास दिलेला आहे तो व्याजासकट मी तिला परत करणार आहे असे आता ऐश्वर्या जेव्हा म्हणते तेव्हा मात्र आता लताबाई तिच्याकडे पाहतच असते। ऐश्वर्या पुढे म्हणते की आता फक्त 2 डाव आणि ते 2 डाव एकदा झाले त्यानंतर ऋषिकेश दादा स्वतः जानकी बहिणीच्या हाताला धरून त्यांना घराच्या बाहेर काढतील आणि मग ही ऐश्वर्या या घरावर राज्य करेल। आणि तेवढ्यात तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो। ती लगेच म्हणते की सारंग अहो, एक असं सॉलिड प्लॅन माझ्या डोक्यामध्ये आहे। तेव्हा आता सारंग म्हणतो की हो सांगा, ऐका। तेव्हा ऐश्वर्या त्या प्लॅन बद्दल लगेच त्या दोघांना सांगते। त्यानंतर आता जानकी इकडे आपल्या रूममध्ये एकटीच बसलेली असते। आता जानकीला ऋषिकेश आणि सुमित्रा तिच्याशी जे काही वागलेले आहात तर ते सर्व आठवते। तेव्हा मात्र आता जानकीचं जे काही प्रतिरूप आहे तर ते तिच्या समोर येते आणि ते प्रतिरूप आता जानकीला म्हणते की बिचारी जानकी। त्यावर आता जानकी तिला म्हणते की मी बिचारी नाही। तेव्हा आता म्हणते की अगं तू स्वतःचं काय करून घेतलंस आणि तू एकटी तर आहेस ना। तर जानकी म्हणते की नाही, मी एकटी सुद्धा नाही। तेव्हा आता जानकीचं प्रतिरूप तिला म्हणते की अगं तू तर म्हणते की एकटी नाही, परंतु तुझ्या सासूबाई तर तुझ्या तोंड सुद्धा बघायला तयार नाही। आतापर्यंत त्यांनी तर तुला खूप काही मानलं होतं, परंतु आता त्या तुझ्याशी कसं वागतात आणि तुझा तो नवरा तो तर कायम आता स्वतः तुझ्या विरोधात गेलेला आहे। आता मात्र तू काय करणार आहेस, आणि ती ऐश्वर्या तुला घराच्या बाहेर काढेल, परंतु तू तर तिच्या केसाला सुद्धा धक्का लावू शकणार नाहीस। तेव्हा आता जानकी हे ऐकून म्हणते की हो, मी त्या ऐश्वर्यावर मात करू शकते आणि तिला काय वाटतं की ती हुशार आहे, डावपेच खेळेल, परंतु तिच्यावर कशी मात करायची आहे मला चांगलंच माहिती आहे। तेव्हा आता जानकीचं प्रतिरूप तिला विचारतं की काय माहिती आहे, तर जानकी आता रडत म्हणते की हेच ते की ऋषिकेश आणि माझ्यामध्ये वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करते, परंतु त्या ऐश्वर्याला कसं हरवायचं हे मला चांगलंच माहिती आहे। जानकीचं प्रतिरूप तिला विचारते की नक्की तुला माहिती आहे ना, तर जानकी म्हणते की हो, आणि आता तू बघतच राहा की ऐश्वर्याच्या 2 पाऊल पुढे जाऊन मी तिला कसं हरवते। मी हार नाही मानणार, बघतच राहा। आणि तेवढ्यात आता जानकी भानावर येते आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। त्यानंतर आता जानकी चहा करते आणि बाहेर ऋषिकेश आणि लताबाई बसलेले असतात। तेव्हा आता जानकी त्यांच्यासाठी चहा घेऊन येते आणि चहा देते। तेव्हा आता लताबाई म्हणते की चहा, मला तर चहा नकोय, कालपासून मी चहा सोडलाय। तेव्हा आता जानकी म्हणते की अहो असं काय करतात। तेव्हा आता जानकी हात जोडते आणि ऋषिकेश समोर लताबाईला म्हणते की हे बघा, काल जे काही प्रकार घडला त्याबद्दल मी तुमची माफी मागते आणि यापुढे मात्र मला कुणाला त्रास द्यायचा नाही। आणि हे बघा, आता मला त्रास न देता फक्त आता हे मान्य करायचं आहे की तुम्हीच माझ्या ऋषिकेशच्या आई पार्वती आई आहात। माझा आता पूर्णपणे विश्वास बसलेला आहे, त्यामुळे मला तुम्हाला त्रास द्यायचा नाही। आणि हे बघा, माझ्या नवऱ्याच्या आई म्हणजे सासूबाई, आणि तुम्ही माझ्या सासूबाई असल्यामुळे आणि आजपासून मी तुमची सून म्हणून सेवा करेल। तुम्हाला काय हवं काय नकोय हे सगळं काही मी बघेल। तेव्हा आता ऋषिकेश तर खूप खुश होतो आणि तुमची सेवा करण्यात मला आनंद सुद्धा आहे आणि पुण्य सुद्धा मिळेल। तेव्हा आता लताबाई लगेच ऋषिकेशला विचारते की अरे बाबा, ही नक्की जानकीच आहे ना, आज मात्र ही अशी बोलते म्हणून। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की हो आई, ही जानकीच आहे, त्यावर तिचं खूप प्रेम आहे, घराला धरून ती जरा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे एकदा तिचा विश्वास बसला तर ती खूप प्रेम करते। त्यामुळे आई तू चहा घे। तर जानकी म्हणते की हो हो, चहा घ्या तुम्ही, आणि सासूबाई चहा घ्या तुम्ही। तेव्हा आता ऋषिकेश म्हणतो की जानकी हे बघ, मला खरंच खूप बरं वाटलं, कारण सगळ्या काही गोष्टी विसरून तू अगदी चांगलं वागायला सुरुवात केली आणि त्यांना सुद्धा तू आपलं मानलं। तुमच्या दोघीतील हा वाद मिटला हे बघून खरंच खूप बरं वाटलं, त्यामुळे आता कोणतंही टेन्शन न घेता मी ऑफिसला जाऊ शकतो, हो की नाही। त्यावर आता जानकी म्हणते की हे बघा ऋषिकेश, तुम्ही अगदी टेन्शन फ्री राहा, काही कसलं टेन्शन घेऊ नका। त्यामुळे आता मात्र मी सासूबाईंची यापुढे काळजी घेईल, तुम्ही अगदी निश्चिंत राहा। त्यांना काय हवं काय नको हे सगळं काही माझ्याकडे लागले।
आणि हे बघा तुम्हाला आता चहाबरोबर काही हवं आहे का? तर आता लताबाई सुद्धा म्हणते की नको नको काही नकोय. जानकी ही अगदी आत जाते तेव्हा आता लगेच लताबाई विचार करते की मात्र आता हे जानकी इतका बदल का झाला असेल, कस काय ती आता इतकी सुधारली असेल, त्यामुळे मात्र मला आता हे सगळं काही ऐश्वर्याला सांगायला हवे. त्यानंतर आता जानकी इकडे बाहेर येते. गुलाबदादा बाहेर झाडांना पाणी वगैरे घालत असतात. तेव्हा आता जानकी म्हणते की गुलाबदादा माझं तुमच्याकडे एक काम आहे. तेव्हा आता लगेच गुलाबदादा म्हणतात की बोला ना वहिनी साहेब, अहो काय असं काम आहे. तेव्हा लगेच जानकी सांगायला सुरुवात करते की हो खूप महत्त्वाचं काम आहे. आणि हे बघा तुम्हाला ते नाक्यावरचं भालेराव उद्यान माहिती आहे का? तर गुलाबदादा म्हणतात की हो हो अहो माहिती आहे की जेथे रात्रीच्या वेळेला कुस्ती आणि तालीम होते. तेव्हा आता लगेच जानकी म्हणते की हो हो तेच ते. तर तेथे म्हणजे एका ठिकाणी आजूबाजूला काही दुकानं आहेत, तर त्यातील काही एखादं दुकान तुमच्या ओळखीचं आहे का, असे जानकी आता गुलाबदादांना विचारते. अशी काही दुकानं की जेथे CCTV कॅमेरे असतील. तेव्हा लगेच आता गुलाबदादा म्हणतात की हो हो आहे. म्हणजे हे बघा संत्याचं दुकान आणि मिनी मार्केट सुद्धा तेथे आहे. तेव्हा आता जानकी विचारते की गुलाबदादा तुम्हाला माहितीच असेल की आपल्याकडे जे डॉक्टर DNA चे सॅम्पल घेण्यासाठी आले होते, त्यामुळे मला असं वाटतं की त्या नाक्यावर डॉक्टरांचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता. काहीतरी गडबड आहे असे वाटते. त्यामुळे तेथील जो काही CCTV फुटेज आहे तो नक्की आपल्याला मिळू शकेल का? आणि जर तुम्ही तेथील CCTV फुटेज आणला तर खरंच खूप बरं होईल. हे बघा हे जे काही डेट टायमिंग वगैरे आहे तर ते एका कागदावर लिहून जानकी आता गुलाबदादांच्या हातात देते. तुम्हाला काय काय हवं आहे ते सगळं काही मी इथे नमूद केलेलं आहे आणि आणताना तुम्ही हे सर्व. तर हे ऐकून गुलाबदादा म्हणतात की हो हो नक्की आणतो. की काही पैसे गुलाबदादांच्या हातात देते. आणि हे बघा ते दुकानदार आता आपल्याला मदत करणार, मग त्यांना काही मोबदला आपण द्यायला नको का? त्यामुळे हे पैसे तुमच्याकडे राहून द्या आणि गरज लागली तर तुम्ही त्यांना देऊन टाका. तेव्हा आता गुलाबदादा हो बोलून आता तेथून निघून जातात. तर जानकी आता आपल्या स्वतःला म्हणते की हे बघ ऐश्वर्या, आता मात्र तुझा खेळ संपत आला. मी तुझ्यावर आता असा घाव घालणार आहे आणि त्यामुळे आता सगळी पूर्ण तयारी त्यासाठी मी केलेली आहे. बघतच राहा की आता काय होतंय. त्यानंतर आता लताबाई सारंग आणि ऐश्वर्या यांच्या रूममध्ये येते आणि सगळं काही सांगते की जानकीने माझी माफी मागितली. ते ऐकून सारंग विचारतो की काय जानकीने चक्क तुमची माफी मागितली? तर लताबाई म्हणते की हो. आणि हे सुद्धा म्हणाले की अहो जावई बापू की तुम्ही माझ्या सासू सुद्धा आहात, तुमची सेवा करून मला आनंद मिळेल. मग आता ऐश्वर्याला विचारते की अगं बबडे तूच सांग मला की ती माझ्याशी चांगलं वागून माझी सेवा करत असेल तर मी तिच्याशी कसं भांडण करू बरं? तेव्हा आता ऐश्वर्या काहीच बोलत नाही. सारंग म्हणतो की ऐश्वर्या ऐश्वर्या बोला ना ऐश्वर्या, अहो या जानकी वहिनीने आपलाच प्लॅन आपल्यावर उलटवला. आता मात्र आपण यापुढे काय करायचं? तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की आपल्याला जे काही करायचं असेल ते आपण करू आणि तिला जे काही करायचे असेल ते तिला करून द्या. ती आता ऐश्वर्या व्हायला बघते, परंतु माझ्यासारखं म्हणजे ऐश्वर्यासारखं होणं हे तिला कधीही शक्य नाही होणार. त्यामुळे आता मी सुद्धा तिचा डाव तिच्यावर कसा उलटवते तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही. त्यामुळे हे बघ आई तू ऐक. आता लताबाईला म्हणते की तिला तिच्या सासूची सेवा करण्याची तर खूप असे हौस आहे. त्यामुळे आई तू एक काम कर, तू तिच्याकडून आता सेवा करून घे, तिला पाय चेपायला लाव, तिच्याकडून आता तू जेवण सुद्धा करून घे आणि जो तिचा सगळा काही विश्वास आहे तो विश्वास तू मोडून टाक. ती नवीन ऐश्वर्या आहे ना तर जानकीची प्रत्येक खेळी तिच्यावर उलटवायला तयारच आहे. आता असे बोलून आता लताबाईला जे काही सांगितलेले आहे तर लताबाई लगेच ते सर्व करायला तयार होते आणि आता आपल्या रूममध्ये येते. रूममध्ये आल्यानंतर मुद्दाम आई आई जसे तिचा खूप असे पाय दुखतात असं ती नाटक करायला आता सुरुवात करते. तेवढे तेथे जानकी येते. जानकी म्हणते की सासूबाई अहो तुम्ही मला बोलवलत का? तेव्हा आता लताबाई तोऱ्यातच म्हणते हो हो बोलावलं, कारण अगं ह्या गारव्यामुळे जरा टाचा खूप दुखतात ग, खूप दुखतात. अगं जरा चेपून देशील का? आणि माझी सेवा केल्यानंतर अगदी पुण्यच तुला मिळणार आहे. तेव्हा आता आई ग करत माझे पाय जरा चेपून दे असं म्हणते. तेव्हा आता लगेच जानकी पाय चेपायला घेते, परंतु सारंग आणि ऐश्वर्या मात्र खिडकीत येतात आणि आता लगेच तो फोटो जानकीचा काढून घेतात. जानकी बिचारी पाय चेपत असते. बिचारीला आता आईचं एक अगदी सेवा केल्याचं पुण्य तर मिळत असतं, परंतु लताबाई सुद्धा डोळे भरून आता कौतुकाने जानकीकडे पाहत असते. तेव्हा आता लताबाई म्हणते की हात दुखतात. तेव्हा जानकी हात सुद्धा अगदी व्यवस्थित दाबून देते आणि अगदी जे काही तळपायांना तेल आहे तर ते सुद्धा वाटीने मसाज करते. तेव्हा आता लताबाई अगदी कौतुकाने जानकीकडे पाहत असते. जानकीचं खरंच आता तिला नवल वाटते आणि अभिमान सुद्धा वाटतो. तेव्हा
तेव्हा आता लताबाई तिच्या अगदी डोक्यावर हात ठेवते आणि लताबाई आणि जानकी या दोघीत खूप असं चांगलं आहे असं आता हे सुमित्राला दाखवण्यासाठी मुद्दाम हे फोटो काढले जातात. जानकी आता लताबाईला चहा आणून देते. चहा घेता घेता आता लताबाईला ठसका लागतो तर जानकी घाईने डोक्यावर थापडते आणि पाणी पिण्यासाठी देऊन अगदी गार करून मस्त आपल्या हाताने चहा देते. तेव्हा लताबाई तिला म्हणते की माझ्या डोक्याची मालिश करून दे. तर जानकी आता मस्त डोक्याची मालिश सुद्धा करून देते. लताबाईला खूपच छान वाटत असतं. तेव्हा आता जानकी मस्त केस सुद्धा बांधून देते तर लताबाई तिला प्रेमाने जवळ सुद्धा घेते. त्यानंतर ऐश्वर्या बाहेरून खुणावत असते की जानकीने जेवण आणल्यानंतर तुम्ही स्वतःच्या हाताने खायचं नाही तर जानकीला भरवायला सांगायचे. तेव्हा आता लताबाई अगदी काहीतरी दुखल्याचं नाटक करते आणि आता ते जेवण जानकीलाच भरवायला सांगते आणि तो सुद्धा आता फोटो व्हिडिओ काढले जातात कारण हे सर्व सुमित्राला दाखवायचे असते. यासाठी हे सर्व यांचं नाटक सुरू असतं. परंतु आपली जानकी मात्र मनामध्ये कोणताही संकोच न ठेवता सगळं काही व्यवस्थित ती लताबाईची सेवा करत असते. आता ती बरोबर जानकीला तिच्याशी अगदी खुश होत गप्पा मारायला भाग पाडते आणि जानकी सुद्धा बिचारी हसून आता लताबाईशी गप्पा करत असते कारण ऋषिकेशसाठी तिला आता हे सर्व करावे लागते कारण ऋषिकेश आणि तिच्यामध्ये वाद होऊ नयेत म्हणून जानकी आता असं वागायला सुरुवात करते. परंतु इकडे ऐश्वर्या आणि लताबाई हे सगळेजण आता जानकीच्या या वागण्याचा फायदा घेत असतात. सारंग म्हणतो की चला आता सगळे फोटो काढून झालेत, आता जाऊयात. ऐश्वर्यानी सारंग लगेच खिडकीतून बाजूला होतात. त्यानंतर आता जानकी लताबाईला घास भरवते परंतु आता लताबाई आपल्याच हाताने तो घास जानकीला भरवते आणि लताबाई कौतुकाने जानकीकडे पाहत असते. जानकी सुद्धा आता खुशून हसते. त्यानंतर मात्र बिचारी सुमित्रा आता इकडे रूममध्येच एकटी बसलेली असते. तिला आता ऋषिकेश जे काही म्हणलेलं आहे काही आता त्या लताबाईवर त्याची आई पार्वती आई म्हणून विश्वास बसलेला आहे ते सर्व तिला आठवतात आणि ती आता खूप आपल्या रूममध्ये अंधार करून आता एकटीच रडत बसलेली असते. आणि तेवढ्यात आता ऐश्वर्या आणि सारंग येतात आणि लाईट आता चालू करतात आणि आता सुमित्रा रडत असते. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या म्हणते की आई अहो काय हो काय झालं, तुम्ही असे अंधारात का बसला होतात असे आता सुमित्राला अगदी तिची काळजी असल्यासारखं विचारते. आणि तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते की आपलं दुःख आपलं अश्रू कुणाला दिसू नये म्हणून मी बसले होते. तेव्हा लगेच सारंग मुद्दा म्हणतो की अश्रू अगं आई तू असं करू नकोस, तू रडू नकोस, तू रडल्याने मला सुद्धा रडायला येते आणि ते मला नाही सहन होत म्हणून आता सुमित्राची खूप काळजी आहे असं मात्र आता तो सुमित्रा समोर नाटक करायला सुरुवात करतो. ऐश्वर्याला तर हेच हवं असतं. तेव्हा आता सारंग म्हणतो की आई हे बघ तू स्वतःला एकटं मात्र असं समजू नकोस, हे बघ अगं मी आहे ऐश्वर्या आहे आम्ही आहोत ना तुझ्यासोबत. ऐश्वर्या म्हणते की हो आम्ही आहोत तुमच्यासोबत आई, तुम्ही कसलंही टेन्शन घेऊ नका. सारंग विचारतो की आई अगं नाना कुठे, ते कुठे गेलेले आहे. तेव्हा आता सुमित्रा म्हणते की ते काहीतरी कामासाठी कुठे शेतात गेलेले आहे. तर ऐश्वर्या म्हणते की आम्ही आहोत ना, आम्हाला बोलवायचं होतं. हे बघा सारंग इथून पुढे मात्र आईंना अजिबात असं एकटीला नाही राहून द्यायचं. सारंग थोडंसं रडण्याचं नाटक करतो आणि म्हणतो की हो बरोबर आहे ऐश्वर्या तुमचं, आजपासून आईला असं एकटं नाही राहून द्यायचं. सुमित्रा रडत असते. सारंग आता म्हणतो की खरंच माझ्या आईला किती त्रास होतोय. ऐश्वर्या सुद्धा म्हणते की हो ना आईंना खूप त्रास होतोय. आता ऐश्वर्या मुद्दाम सुमित्रा समोर जानकीचं नाव घेते की कारण आता या सगळ्याला ती जानकीच आता कारणीभूत आहे. कारण किती मोठा प्रॉब्लेम तिने शेवटी आपल्या घरामध्ये करूनच ठेवला. कारण आता सुमित्रा समोर जानकीचं आणखीन काहीतरी आता एक म्हणजे जास्त वाढून सांगण्यासाठी आणि सुमित्रा रागाने मात्र आता जानकीवर आणखीनच रागराग करेल. दोघीमध्ये आणखीन मतभेद वाढण्यासाठी आता ऐश्वर्या आणखीनच सुमित्राचे कान भरायला सुरुवात करते. आणि आई तुम्हाला माहिती आहे का अहो ती खोटारडी बाई आहे ना, आम्ही तिच्यावर लक्ष ठेवून होतो त्या लताबाई बरोबर काय काय करते आणि काय काय नाही लक्ष ठेवूनच होतो. आणि आई जेव्हा आम्ही हे सर्व बघितलं तर आम्ही खरंच ते बघून थक्कच झालो. तेव्हा आता सुमित्रा विचारते की म्हणजे तुम्ही काय बघितलं. तेव्हा लगेच आता लताबाई म्हणते की सारंग ते जे काही मोबाईलमधील फोटो वगैरे आहे तर ते आईंना दाखवा. सारंग लगेच आता नंदीबैलासाठी प्रत्येक गोष्ट ऐश्वर्याचे ऐकणारा लगेच आपल्या खिशातून मोबाईल काढतो आणि आईला ते सर्व आता दाखवतो.
तेव्हा आता तो व्हिडिओ जेव्हा सुमित्रा बघते तर तिला आणखीन रडूच येते. तिला धक्का बसतो की जानकी ह्या थराला सुद्धा जाऊ शकते. आता जानकी चा जे काही गैरसमज आहे तर ते ऐश्वर्या आणि सारंग आणखीनच वाढवतात की लताबाईची ती सेवा करते. आता सुमित्रा हे सर्व बघून रडत असते, खूप रडत असते. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दा म्हणते की आई बघितलंस का त्या बाईचा ढोंगी चेहरा, आणि आपल्याला म्हणते की ती बाई खोटी आहे. तर लगेच सारंग म्हणतो की हो ना, आपल्याला खोटं खोटं म्हणते ती बाई, आणि तिचे आता दुसरीकडे पाय सुद्धा चेपते, तिला जेवण भरवते, तिच्या केसांची वेणी वगैरे घालून मालिश वगैरे करून देते. आणि हे बघा आई, जर मी काय म्हणते हे सर्व तिला करायचंच होतं, मग ही सगळी नाटकं कशाला करायची होती. म्हणजे आई ही अशी अवस्था झाली की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करते. तेव्हा आता हे ऐकून सुमित्राला आणखीनच वाईट वाटत असते आणि राग सुद्धा खूप येतो. आता आणखीनच सुमित्राचा गैरसमज जानकीबद्दल वाढतो. आता ती म्हणते की नकोय, त्या जानकीचा विषयच नकोय, त्या जानकीबद्दल आपण एकही शब्द बोलायचं नाही, आणि शेवटी पार्वती ही तिची खरी सासू आहे, त्यामुळे ती तिचीच सेवा करणार. तेव्हा आता ऐश्वर्या मुद्दाम सुमित्राच्या मनात आणखीन विष पेरण्यासाठी म्हणते की आई, हे जे काही हे जानकी करते ना ते मला अजिबात पटलेलं नाही. म्हणजे हे बघा, जानकी त्या बाईची अगदी अशी सेवा करून जी काही प्रॉपर्टी वगैरे आहे, सत्ता, ते सगळं काही आपल्या हातात करून घेते, आणि दुसरीकडे मात्र प्रॉपर्टी, शेत, घर हे सगळं काही ऋषिकेश दादांकडे आहे. तेव्हा आता ऐश्वर्याला जे काही प्लॅन बद्दल बोलायचं आहे, कारण तिला सर्व प्रॉपर्टी ही आता आपल्या सुद्धा नावावर करून घ्यायची असते. त्यासाठी आता हिचं हे सर्व नाटक सुरू असते आणि ती बरोबर सुमित्राचे कान भरते आणि सुमित्राला आता वेगळंच काहीतरी चक्रात पाडते. तेव्हा आता सुमित्रा ह्या सगळ्याचा विचार करत असते. तर सारंग लगेच आता ऐश्वर्याकडे बघून म्हणतो की ऐश्वर्या, अहो असून द्या, असून द्या, जे त्यांना लुटायचं असेल ते सर्व काही लुटून दे, आपल्याला काय करायचं, माझी आई तर आहे ना आपल्या सोबत. आता सारंग सुद्धा मुद्दाम सुमित्राला आपल्याकडे खेचत असतो, आणि हे बघा, आपल्यासाठी आई आणि हे घर आहे, आपल्यासाठी तेवढं पुरेसं आहे. आता सुमित्रा ह्या सगळ्याचा विचार करत असते. ऐश्वर्या सुद्धा आता समोर येते आणि गोड बोलत सुमित्राला म्हणते की हो सारंग, तुम्ही अगदी बरोबर बोलतात, कारण आपल्यासोबत आपल्या आई आहेत, नाना आहेत, परंतु हे घर मात्र खूप दिवस आपल्यासोबत नसणार आहे. तेव्हा आता सुमित्राला धक्का बसतो. सुमित्रा आता गोंधळून जाते आणि ऐश्वर्याला विचारते की म्हणजे काय काय बोलते ऐश्वर्या. तेव्हा आता ऐश्वर्या म्हणते की म्हणजे समजा, अहो या लोकांनी जर आपल्याला घराच्या बाहेर काढलं तर सौमित्र भाऊजी, सारंग, आता शर्वरी वंश या सगळ्यांचं काय होणार, त्यांना काय मिळणार बरं. तेव्हा लगेच आता सारंग म्हणतो की अच्छा, म्हणजे ऐश्वर्या तुम्ही मगाशी नेमकं काय म्हणत होता, आता ते कुठे माझ्या लक्षात आले. तर तेव्हा आता लगेच अरे बापरे, म्हणजे हे सगळं काही जानकी वहिनी मुद्दाम करते तर केवळ प्रॉपर्टीसाठी. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की हो. तर सारंग म्हणतो की हो, ती का करते, कारण कोणी हिस्साच मागू शकणार नाही यासाठी ती हे सर्व करते. तर आता सुमित्रांच्या डोक्यात हे सर्व ऐकून आणखीन विचारांचं काहूर वाजतं. सुमित्राला काय करू आणि काय नाही अशी तिची अवस्था होते, आणि ऐश्वर्या आणि सारंग बरोबर जानकीच्या विरोधी तिला पेटून देतात. तेव्हा आता सुमित्रा रागाने म्हणते की जाऊन दे, त्या जानकीचं नावच माझ्या समोर काढायला नकोय, तिचा कोणताही विषय नकोय, आणि जे काही माझे हक्क आहे तर तिला काय ते हक्क घ्यायचे असेल ते सर्व काही घेऊन दे, मला काही फरक नाही पडत. तर ऐश्वर्या सारंगला खुणावते. सुमित्रा म्हणते की काय त्या जानकीला करायचं असेल ते तिला करून दे. तर ऐश्वर्या पुढे येते. ऐश्वर्या म्हणते की आई, अहो तुम्ही तर तुमचे हक्क सोडताल, परंतु तुमच्या मुलाचं काय, त्यांचा तुम्ही विचार केलास का, त्यांना सुद्धा त्यांचा हक्क मिळायला नको का, आणि शेवटी ती तर नानांचीच मुलं आहेत. आणि बघावर का आई, जर वेळीच आपण हालचाल केली नाही तर हे सगळं काही ऋषिकेश दादांकडे जाईल, असे आता मुद्दाम ती सुमित्राच्या आणखीनच कान भरायला सुरुवात करते. तेव्हा आता या सगळ्याचा विचार करून सुमित्रा म्हणते की पण आता यापुढे मी काय करू. तेव्हा ऐश्वर्या जे काही तिच्या मनात असतं की सरळ प्रॉपर्टीचे हिस्से करा, असे ती सुमित्राला जेव्हा बोलते तेव्हा मात्र आता सुमित्राला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की काय बोलतेस ऐश्वर्या. ऐश्वर्या म्हणते की हो आई, हे सगळं काही तुम्हाला वेळच्या वेळीच करावं लागेल, नाहीतर ती जानकी तिच्या चालाक बुद्धीचा वापर करून सगळं काही आपल्या हातात घेईल, सगळं काही स्वतःच्या घशामध्ये घालून शेवटी तुमची मुलं तर रस्त्यावर येतील. तुमच्या मुलाचा एकदा विचार करा आई, विचार करा तुमच्या मुलांचं काय होईल. आता म्हणून आता ऐश्वर्या एक एक अगदी प्लॅन वापरून सुमित्राला बरोबर आपल्या बाजूने खेचते. तेव्हा आता सुमित्रा तर अगदी प्रचंड विचारात पडते. तर ऐश्वर्या खुश होऊन हसत असते आणि सारंग ऐश्वर्याकडे बघतोय. सारंगाने ऐश्वर्याला असं होतं की कधी सुमित्रा आपलं ऐकेल आणि प्रॉपर्टीचे हिस्से करेल म्हणून. तेव्हा आता लगेच ऐश्वर्या मनात म्हणते की खरंच क्या बात है. सारंग तर हसतच असतो. ह्या म्हातारीला बरोबर मी माझ्या जाळ्यामध्ये टाकलंस, आणि शेवटी जानकी तू बघतच राहा,
मात्र तू एक डाव टाकलास तर लगेच आता त्यावर पलटवार कसंही ऐश्वर्या करते, तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही म्हणून तोऱ्यातच आता बरोबर ती आता ह्या सुमित्राला आपल्या हातामध्ये घेते। त्यानंतर आता जेव्हा नाना ही रूम मध्ये येतात तर सुमित्रा लगेच प्रॉपर्टीची वाटणी करण्याचं आता विषय काढते। नाना आता हे ऐकतात, नानांना खूप राग येतो। नाना भडकून म्हणतात की सुमित्रा, अगं तुला कळतं का तू काय बोलतेस, प्रॉपर्टीचे हिस्से करायचेत, काय वागते तू सुमित्रा। तेव्हा आता लगेच सुमित्रा उठते आणि म्हणते की का वागू नको मी असं, अहो या घरासाठी मी किती अगदी खस्ता खाल्ल्यात, या घरासाठी किती काही केलं आणि चांगलं काय वाईट काय हे सगळे काही दिवस मी सहन करून शेवटी या घरामध्ये जे काही आज वैभव निर्माण केलं हे सगळं काही तुम्ही विसरलात का। त्यावर आता नाना म्हणतात की सुमित्रा, अगं हे सर्व कसं विसरेल मी, माझ्या सगळं काही लक्षात आहे। तेव्हा आता लगेच सुमित्रा म्हणते की तुमच्या लक्षात आहे असं मला नाही वाटत, म्हणूनच हे सगळं काही तुमच्या लक्षात आणून देण्यासाठीच मुद्दामच बोलते। आणि हे बघा, हे जे काही आहे ते सगळं काही पार्वतीच्या नावावर आहे आणि तिने मात्र हे सगळं काही तिच्या मुलाच्या नावावर केलेलं आहे। त्यामुळेच ऋषिकेश आणि जानकी मात्र ह्या घरावर हक्क गाजवतात, परंतु माझ्या मुलाचं काय, सौमित्र, सारंग, शर्वरी यांचं काय, आणि त्यांनी माझ्या पोटी जन्म घेतलेला आहे त्या मुलांना हिस्सा का मिळू नये या घरामध्ये। या घरात सुद्धा मी आल्यापासून खूप काही केलं, मग माझ्या मुलांचा हिस्सा सुद्धा त्यांना मिळायला नको का। तेव्हा आता सुमित्राचं हे सर्व बोलणं ऐकून नाना खूप टेन्शनमध्ये येतात आणि सुमित्रा, अगं सुमित्रा तू काय बोलतेस, परंतु सुमित्रा तर आता ऐकायला तयार नसते, कारण ऐश्वर्याने बरोबर तिचे कान भरून तिला अगदी सगळ्यांच्या विरोधात केलेले असते। तेव्हा आता सुमित्रा पुढे म्हणते की हो, मला हे सुद्धा माहिती आहे की तुमच्या हातात काही नाही, सगळं काही पार्वतीच्या हातात आहे, तर आणि मला हे जे काही विषय बोलायचे आहे त्या विषयाचे गांभीर्य काय आहे हे समजते का, त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही सुद्धा एकदा ह्या विषयावर तिच्याशी बोलावं। त्यावर तर नाना म्हणतात की नाही सुमित्रा, पण सुमित्रा ऐकायला तयार नसते आणि म्हणते की मी तुम्हाला सांगते, तुम्ही जर आता या विषयावर पार्वतीची नाही बोललात तर मी, सारंग, आम्ही सगळेजण आता या घरातून कायमचं निघून जाऊत। आता नानांना हेच कळत नाही की ह्या सुमित्राला कसं समजायचं आणि सुमित्रा तर ऐकायला तयार नसते। ती म्हणते की आता पुन्हा जर आम्ही गेलो तर या घरामध्ये नाही येणार, आणि हे बघा आता माझे या घरात कुणावरच आता विश्वास राहिलेला नाही, त्यामुळे तुम्ही एकदा त्या बाईशी बोला आणि या घराचे हिस्से करून टाका, असे आता सुमित्रा स्पष्ट शब्दात नानांना सांगते। नाना आता खूप टेन्शनमध्ये सुमित्रा करून तिला समजवण्याचा खूप प्रयत्न करतात, परंतु सुमित्रा काही ऐकायला तयार नसते। त्यानंतर आता जानकी ही बाहेर कपडे वाळवत असते आणि तेवढ्यात गुलाबदादा येतात, जानकीला आवाज देतात। जानकी आता हळूच त्यांना अगदी शांत राहण्यासाठी खुणावते। त्यानंतर आता इकडे जानकी विचारते की काय झालं गुलाबदादा, काही मिळालं का पुरावा CCTV। तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की नाही हो जानकी वहिनी, अहो त्या संत्याचं दुकान तर 1 महिन्यापासून बंद आहे आणि जे समोरचं एक दुकान आहे तर त्यातील CCTV महिन्यापासून बंद आहे, तर आणि ह्या दोघांच्या दुकानाच्या व्यतिरिक्त तेथे जी घटना घडली तर तेथे आजूबाजूला कोणतंही दुकान दुसरं नाही, परंतु वहिनी साहेब तेथून थोडेसे अंतरावर एक दुकान मात्र मला तेथे दिसले, तेथे मात्र CCTV कॅमेरा होता। हे बघा मी काय केलं, मी तेथे गेलो आणि त्यांना ते पैसे देऊन मात्र सगळं काही CCTV फुटेज घेऊन आलो। तेव्हा आता अगोदरचं जे बोलणं ऐकून जानकी अगदी टेन्शनमध्ये आलेली असते आणि आता हे गुलाबदादांचं बोलणं ऐकून मात्र तिचा जीवात जीव येतो आणि ती म्हणते की काय गुलाबदादा, अगोदरच नाही का सांगायचं, तुम्ही किती घाबरले होते मी। तेव्हा आता गुलाबदादा म्हणतात की वहिनी, अहो गंमत केली मी, आणि जानकी देवाला हात जोडते, देवाचीच कृपा, आणि गुलाबदादांना विचारते की तुम्ही मोबाईलमध्ये सर्व काही नीट व्यवस्थित आणले ना ते, तर गुलाबदादा म्हणतात की हो हो, आणि ते खूप मोठं असल्यामुळे ह्या पेन ड्राईव्ह आहे ना त्यामध्ये सगळं काही घेऊन आलो, आणि तो पेन ड्राईव्ह मात्र आता हसतच तो जानकीकडे देतो। तेव्हा आता जानकी तो पेन ड्राईव्ह हातामध्ये घेऊन आता खूप अशी खुश होते। तेव्हा आता मित्रांनो हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये ऋषिकेश जानकीला आणि सगळ्यांना म्हणतो की मी आणि नाना या दोघांनी असं ठरवलेलं आहे की प्रॉपर्टीचे हिस्से म्हणून। हे ऐकल्यानंतर जानकीला धक्का बसतो, तर ऋषिकेश पुढे म्हणतो की प्रत्येकाला ज्याचा त्याचा हिस्सा मिळायला हवा। तेव्हा आता ऐश्वर्या सारंगला म्हणते की खरा प्लॅन तर हा नाहीच। सारंग विचारतो की काय, तर ऐश्वर्या म्हणते की खरे जे काही प्रॉपर्टीचे पेपर्स वकिलांसमोर येतील तेव्हा ऐन वेळेस मात्र ते पेपर्स बदलले जातील, आणि त्यानंतर आता इकडे रूम मध्ये जानकी तो CCTV फुटेज पाहते आणि त्यामध्ये तिला सगळं काही स्पष्ट दिसते। तेव्हा मित्रांनो पुढे काय होईल काय नाही हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की तुम्ही सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।